नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की किशोरचंद्र राऊत यांच्याशी बोलणं झाल्यानंतर तारिणी आणि केदारच्या समोर जे सत्य येणार आहे ते म्हणजे या सगळ्याच्या मागची मास्टरमाइंड पद्मिनी आहे। त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर काही पुरावे मिळणार आहेत, ते म्हणजेच अँटी करप्शन जे डिपार्टमेंट आहे त्यांना आणि त्याचबरोबर पद्मिनीने अँटी करप्शनला त्याचबरोबर इकडे किशोरचंद्रला सुद्धा धमकी दिलेली असते आणि या सगळ्यामध्ये वसुधाला अडकवलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तारिणी केदारला भेटायला आलेली असते, कारण तारिणीला इकडे प्रकाश काकांच्या कपाटामध्ये जे काही सापडलेलं असतं ते सगळे कागदपत्र घेऊन तारिणी आलेली असते। तेव्हा केदार म्हणतो की खरंच बॉस, हे खूप इम्पॉर्टंट पेपर आहेत, म्हणजे याच्यावरती ते मेडिसिन पण आहेत, म्हणजे ज्या मेडिसिनवर बंदी होती ते। मग ती म्हणते की मला हे कळत नाहीये की काकांनी हे सगळे औषधं आणि ह्या सगळ्या पावत्या, म्हणजे बऱ्याच हॉस्पिटलला ते औषधं दिलेली पण होती, मग हे सगळं का ठेवलेलं आहे, याचा काय अर्थ आहे। केदारला ही गोष्ट माहिती असते की ते अमर होते, मग त्यांना किती आपण सप्लाय दिलेला आहे त्याच्यावरती इन्सेंटिव्ह भेटत असतो आणि तो इन्सेंटिव्ह मिळवण्यासाठी त्यांनी हे जपून ठेवलेलं आहे आणि मग त्यामुळं त्याच्यावरती हे ठरत असतं। तेव्हा तारिणी म्हणते पण आपल्याला आता काय करावं लागेल। तर केदार लगेच फोटो काढतो, क्विक त्याचं चालू झालेलं असतं, कमांडरला पाठवतो, कमांडरला सांगतो की याची माहिती घ्या आणि ही औषधं आहेत का, आत्ता मिळतात का मार्केटमध्ये। तेव्हा मात्र कमांडर माहिती काढायला घेतो आणि मग कमांडरला तिकडून माहिती मिळते, ती म्हणजे ही जी औषधं आहेत ह्या औषधांचा काहीही उपयोग होऊ शकत नाही, आत्ता ही औषधं मिळू शकत नाही। आता मात्र तारिणी आणि केदार विचार करू लागतात। इकडे निशीने घरी एक वेगळाच गोंधळ घातलाय, तिला फक्त एकच जाणून घ्यायचंय की सुमी आजीच्या समोर हे सत्य आणायचं, सुमी आजीकडून तारिणी आणि केदार या दोघांच्याही लग्नासाठी जबरदस्ती करायची, म्हणजेच तारिणीला आता हे सत्य सगळ्यांच्या समोर सांगावं लागणार। एकदा का तारिणीने सत्य सांगितलं की मग सगळ्या गोष्टी क्लिअर होणार असं तिचं चाललेलं असतं। इकडे कमांडर सांगत असतात की हे बघा बॉस, काय झालंय माहितीये का, ती औषधं आता कुठल्याच केमिस्टमध्ये मिळत नाहीयेत, कारण त्या औषधांवर बंदी आलेली आहे, कारण तिथले दुकानदार मला सांगत होते की ही औषधं तुम्ही मागू पण नका, कारण या कंपनी बॅन झालेल्या आहेत। तेव्हा तारिणी आणि केदार म्हणू लागतात की आता पुढे काय करायचं। तेवढ्यातच त्यांना टेक्नोचा फोन येतो, तेव्हा केदार म्हणू लागतो की हा टेक्नो बोल। तेव्हा केदारला टेक्नो सांगतो की एक महत्त्वाची माहिती द्यायची, गुड न्यूज आहे, पण त्याआधी तुम्ही सगळ्यांनी मला थँक्यू म्हटलं पाहिजे। तेव्हा मात्र तारिणी आणि केदार दोघंही म्हणू लागतात की काय चाललंय टेक्नो, जर महत्त्वाचं असेल तर बोलून घे आणि जर नसेल अर्जंट तर फोन ठेव, इम्पॉर्टंट काम चालू आहे। तेव्हा इकडे तो सांगू लागतो की हो, खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला किशोरचंद्र राऊत जो आहे त्याला मी ट्रेस केलेला आहे। तेव्हा तारिणी आणि केदार म्हणतात खरंच खूप भारी, मग त्याचा काही नंबर वगैरे मिळालाय का, तर नाही, त्याचा नंबर वगैरे काही मिळालेला नाही, पण लवकरच आपल्याला त्याचा नंबर मिळेल, कारण आत्ता फक्त एवढी माहिती मिळालेली आहे की तो दुबईला आहे आणि त्यानंतर तो त्याच्या फॅमिलीसोबत दुबईला गेलेला होता। हा जो सगळा मॅटर झालेला होता त्यानंतर तारिणी आणि केदार या दोघांनाही धक्का बसलेला असतो, म्हणजेच हा माणूस फसवून इथे फ्रॉड करून त्यानंतर तो दुबईला निघून गेलेला आहे आणि फॅमिलीला घेऊन तिथे सेटल सुद्धा झालेला आहे। म्हणजेच याच्यामध्ये एवढी माझं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि एवढं सगळं होऊन पण आपण मात्र शांत राहिलोय, हा माणूस मात्र तिथे त्याच्या फॅमिलीसोबत आनंदाने राहत आहे आणि त्रास मात्र आपल्या सगळ्यांना सहन करावा लागत आहे, हे तारिणीच्या लक्षात आलेलं असतं। आता मात्र सगळी माहिती मिळालेली असते तारिणी आणि केदार, आता पुढे काय करायचं हा मोठा प्लॅन त्यांना करायचा असतो। नक्की पुढे काय करावं लागेल, कशा पद्धतीने गोष्टी सॉर्ट आउट कराव्या लागणार आहेत, हे सगळं दोघांच्याही डोक्यात सुरू झालेलं असतं। तेव्हा तारिणी म्हणते की केदार, आपल्याला काही करून या सगळ्या गोष्टी शांतपणे हँडल कराव्या लागणार आहेत आणि हे सगळं व्यवस्थित हँडल करून सोडवावं लागणार आहे, कारण त्या दोघांनाही तिकडून त्या पाहत असतात हे लक्षात आलेलं असतं आणि आपल्याला त्या दोघींपासून सावध राहणंही तेवढंच गरजेचं आहे, असं तारिणी इकडे केदारला सांगत असते। त्या दोघीही केदार आणि तारिणीला पाहत आहेत, वाकून बघत आहेत। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की केदार म्हणतो की बॉस, आता आपल्याला काहीतरी कांड करावं लागेल, तरच आपण इथून सुटू शकतो। तारिणी म्हणते की काळजी करू नकोस,
असं म्हणत तारिणी भांडायला सुरुवात करते. नेहमीचं जे तिचं भांडणाचं नाटक आहे ते सुरू करते. कारण तिला मालती आत्या आणि त्याचबरोबर इकडे मालती आत्याची मुलगी ती दोघीही बघत असतात. आणि काव्या तिथं आहे. आणि काव्यापासून तर वाचण्यासाठी केदारची एवढी जीवाची धडपड, एवढी घालमेल चाललेली असते ना, त्याला खरंच तर खूप राग येत असतो. त्याला ही गोष्टच पटत नसते. त्याची चिडचिडसुद्धा तेवढीच होत असते. इकडे मालती आत्या म्हणते की काय आहे हे दोघंजण तर एवढे भांडत आहेत आणि त्या निशीने काय सांगितलंय त्यांचं नाटक आहे म्हणून. ते दोघं इथं भांडायला तर भेटलेले आहेत. आता ह्या दोघींचा विश्वास बसतो. तारिणी म्हणत असते की हे बघ, कसं माहिती आहे का, तू मला फसवतोयस, माझ्या बहिणीला फसवतोय. आता मी कोणालाही फसवू देणार नाही, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत तारिणी इकडे केदारला भांडत असते. केदार म्हणत असतो की मला काय देणं घेणं नाही आहे तुझ्या फॅमिलीशी आणि तुझ्या कुटुंबाशी. तुला जे काय करायचं आहे ना ते करून घे तुझी तू. मला काही फरक पडत नाही आहे या सगळ्यामुळं, असं तो सांगत असतो. कारण तुझी बहीणच माझ्या मागं लागलेली आहे, तिचंच बघ काय करायचं आहे ते, असं सुद्धा केदारने तिला स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा तारिणी म्हणत असते की बाद झालं, माझ्या बहिणीच्याबद्दल एक शब्दही बोललेला मी सहन करणार नाही आहे, असं ती त्याला बोलते. तेव्हा मात्र हे दोघंही पुन्हा हसत राहतात. आणि मग त्यांना कळलेलं असतं की गोंधळ काय झालेला आहे, कशा पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत, हे सगळं लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र त्या दोघीही तिथून निघून जातात. तारिणी आणि केदार पुढचा प्लॅन सुरू करतात. आपल्याला पुढे काय करायचं आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर कराव्या लागणार आहेत आणि ती सगळी माहिती आपल्याला काढावी लागणार आहे, असं त्यांचं ठरलेलं असतं. आणि मग मात्र इकडे काव्या आणि त्याचबरोबर मालतीसुद्धा तिथून निघून जायला लागतात. कारण त्या दोघींनाही असं विश्वास बसतो की नाही बरोबर आहे, हे दोघंजण जे काय करतायत ना हे सगळं नाटक आहे हे लक्षात आलेलं असतं. इकडे आता पुन्हा टेक्नोचा फोन येतो आणि टेक्नो सांगू लागतो की बॉस, सगळी माहिती मिळालेली आहे, नक्की काय करायचं आहे, कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत हे सगळं समजलेलं आहे. आता मात्र टेक्नो फोनवरती त्या सगळ्या गोष्टी डिस्कस करत असतो आणि तो म्हणतो की तो नंबरही आपल्याला ट्रेस झालेला आहे, त्यामुळं लवकरात लवकर आपल्याला तिथं गाठणं त्यांना गरजेचं आहे. तारिणी आणि केदार या दोघेही या सगळ्यासाठी तयार होतात. आता पुढे काय करायचं, कशा पद्धतीने आपल्याला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे, नक्की काय करावं लागेल, कारण डिरेक्टली जर आपण त्यांच्याशी बोलायला गेलो तर ते आपल्याला ओळखणार, हे लक्षात आलेलं असतं. म्हणून हे सगळेजण एकमेकांना त्याच्याबद्दल विचारत असतात, माहिती काढत असतात. तेव्हा फातिमा म्हणते की माझ्याकडे एक प्लॅन आहे, माझ्या प्लॅननुसार जर आपण गेलो तर आपल्याला नक्कीच फायदा होईल, असं फातिमाचं म्हणणं आहे. तेव्हा मात्र इकडे ती सांगतात की चालेल. मग फातिमाने जो प्लॅन केलेला आहे हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र प्रश्न उभा राहतो की हे सगळं काय आहे आणि कशा पद्धतीने बोललं जाते, हे सगळं चाललेलं असतं. आणि मग मात्र फातिमा तिथं असते आणि फातिमा म्हणते की म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे आणि काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल ते दोघंही बोलत असतात. आणि मग मात्र इकडे फातिमा म्हणते की काय करावं लागेल, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी आहेत त्या समोर येणं गरजेचं असतं. आता फातिमा विचारू लागते. फातिमाने या दोघांनाही एक ड्रेस कोड दिलेला आहे आणि त्या ड्रेस कोडनुसार सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. काय करायचं आहे, कशा पद्धतीने सगळं करायचं आहे हे लक्षात आलेलं असतं. आणि मग दोघंही त्या पद्धतीने ठरवतात. आणि समोर जी गोष्ट येते ती मात्र खूप भयानक असते, कारण ज्याचा विचार कोणीच केलेला नव्हता अशी गोष्ट त्यांच्या समोर आलेली असते. काहीही झालं तरीही या सगळ्या मागचा खरा सूत्रधार समोर आलेला असतो आणि तो खरा सूत्रधार जो आहे तो म्हणजेच पद्मिनीने ज्या पद्धतीने हे सगळं कांड केलेलं आहे, पद्मिनीने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या समोर आलेल्या असतात. आणि त्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने समोर आलेल्या आहेत ते पाहून मात्र धक्का बसलेला असतो. आता मात्र हे बोलायला सुरुवात करतात की नक्की काय झालंय. आणि मग लक्षात येतं की पद्मिनीने जे काही कांड केलेलं आहे, पद्मिनीने यांना काही त्रास दिलेला आहे, त्या गोष्टी समोर येऊ लागलेल्या आहेत. आणि मग पद्मिनीने ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात त्यानुसार लक्षात येतं की हे सगळं जे काही घडत आहे ते मात्र पूर्णपणे चुकीचं आहे. आणि मग पद्मिनीने या सगळ्यामध्ये अडकवलेलं आहे. पद्मिनीने अडकवलेलं आहे ते म्हणजेच या तारिणीच्या आईला.
तारिणीच्या आईला अडकवलेला आहे आणि त्याचबरोबर तारिणीच्या काकांचा या सगळ्यामध्ये मृत्यूसुद्धा झालेला आहे. या सगळ्याला जबाबदार पद्मिनी आहे. आता लवकरच पद्मिनीला कशा पद्धतीने तिची वरात काढत जेलमध्ये घेऊन जातील हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.